पे नाज है वो हर्षिताई ठाकुर की आवाज है। जय श्री राम, जय श्री राम। बरोबर ना। आता हिला एवढ्या व्यासपीठावर बसवलंय म्हणजे ही नक्की कोण आहे? तर माझा परिचय करून देते। मला म्हणतात मी स्वतः म्हणून घेत नाही, मला म्हणतात जिहाद्यांची कर्दनका, जिहाद्यांची कर्दनका हर्षाताई ठाकूर। त्याचं पण एक कारण आहे, कारण की लव जिहाद। पहिले तर सगळे व्यासपीठावरचे माझे मान्यवर सगळ्यांना नमस्कार। आता मला महाराज बोलले कि आप हिंदी में बात करते हो या मराठी में? मुझे भाषण करना पड़ता है राजस्थान में भी, मुझे भाषण करना पड़ता है महाराष्ट्र में भी, और मुझे भाषण करना पड़ता है बिहार में भी, लेकिन मुझे सिर्फ हिंदी और मराठी आती है। इसके अलावा मुझे दूसरी कौन सी लैंग्वेज नहीं आती है महाराज जी। हिंदी का लव जिहाद, गो हत्या, धर्मांतरण आपल्याला माहितच नाहीये। आता माझी मराठी भाषा आहे, गावरान भाषा आहे, थोडं समजून घ्या। आज आपल्या धर्माला लागलेली कीड म्हणजेच लव जिहाद, गो हत्या आणि धर्मांतरण। अरे धर्मांतरण म्हणजे काय, गो हत्या म्हणजे काय, आणि आपल्या भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, आपल्याला काही कल्पनाच नाहीये। आता असं म्हणू नका की ताई आली आणि नावं ठेवून गेली फक्त काही मुलींसाठी। जसं आता महाराज बोलून गेले की आम्ही शास्त्र शिकवतो, महाराज नाही, पण तुम्हाला मी सांगू इच्छिते, तुम्ही शास्त्र शिकवा, आम्ही शास्त्र उचलू। कसं जिहाद्यांच्या घरात घुसायचं आणि कसं आपल्या मुली आणायचं हे प्रत्येक हिंदूंना माहिती असलं पाहिजे। आणि शेजाऱ्याची पोरगी पळून गेली एखाद्या लांड्यासोबत, आपण म्हणतोय, आपण काय म्हणतोय? अरे ती शेजाऱ्याची मुलगी गेली, मराठ्याची पोरगी लांड्यासोबत पळून गेली, अरे आपल्याला काय करायचंय? अरे अख्ख्या हिंदू कुळाचा नाश करून गेलेली आहे ती। तुमची बहीण गेलेली आहे, एका जातीची नाही, हिंदू धर्माची पोरगी गेलेली आहे। त्यांच्या पोरी येतात का? आपल्या पोरी का जातात? जसं महाराजांनी आता सांगून गेले, कपाळावरचं कुंकू, अरे हाच कपाळावरचा कुंकू, माऊल्यांनो ऐकून घ्या, हाच कपाळावरचं कुंकू टिकावं म्हणून अरे माझ्या बापानं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना 40 दिवस यातना सहन करून तुम्हाला सरसकट हिंदू म्हणून ठेवलंय, सरसकट हिंदू म्हणून ठेवलंय। ह्याचं भान असू द्या। जयंत्या आल्या, कोणाच्या आल्या? छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव, छत्रपती, मी पोरींबद्दलच नाही, मी तुमच्याबद्दल पण बोलते। महाराजांचे जन्म उत्सव आले, करायचं काय? दारू प्यायचे, नागिन डान्स करायचा, दारू प्यायचे आणि नागिन डान्स करायचा। अरे सुपारीच्या खंडाचं बी नवसं, सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नव्हतं रे तुमच्या बापाला। अरे आपल्या शंभूला, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं बी व्यसन नव्हतं आपल्या बापाला, आणि त्या जन्म उत्सव मध्ये आपण दारू पिऊन नाचतो। लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज वाटली पाहिजे आपल्याला। जसं महाराज म्हणून गेले ना, छत्रपती शिवाजी महाराज बनणं सोपं नाहीये, आजच्या काळात सोपं नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मनात घेऊन आपण परस्त्री माते समान, आणि आपल्या आया बहिणींना कोणी वाकडी नजर टाकत असेल, कोणता जिहादी भडवा, त्याचे हात पाय तोडायची धमक ठेवा, हात पाय। हिंदू म्हणून एकत्रित या। कोळी, माळी, चांभार, कुंभार, फुलारी, दलित, राजपूत, मराठा हे सोडा, हिंदू म्हणून या। जसं ते दीपूदासला फक्त काय चुकी होती? काय बांगलादेश, तुम्हाला महाराष्ट्राचा जर बांगलादेश करायचा नसेल तर तुम्हाला हिंदू म्हणून जगावं लागेल। अरे काय चुकी होती त्या लेकराची?
फक्त एवढंच बोललं की ज्याच्या त्याच्या धर्मामध्ये ज्याचे त्याचे देवी देवता पूजायचा अधिकार आहे. हाच शब्द दीपूदासचा होता आणि ह्याच शब्दामुळं त्याला भरकटत नेलं, त्याचे कपडे उतरवले, त्याला बेदम मारहाण केली, त्याला जिवंत फाशी देऊन त्याला जिवंत पेटवलं रे हिंदूंनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पहलगाम मध्ये मरणारा हिंदू हा यूपीचा बी होता, नेपाळचा बी होता. विचारलं का रे तुमची जात? विचारली का जात? पहलगाम में जो हमला हुआ महाराज जी, वहां पर जात पूछी गई थी क्या? अरे धर्म बघून तुम्हाला मारत आहेत. बांगलादेश मध्ये आपल्या स्त्रियांवरती बलात्कार होत आहेत. महाराष्ट्रामधला जर हिंदू जागला नाही तर तुमच्या आया बहिणींना बुरके आणि तुम्हाला टोप्या घालणारे हे हिरवे साप तुमच्या छाताडावर बसून तांडव करतील. याच्यामुळे शस्त्र उचलवा. पोरींना काय शिकवताय? आपल्या पोरी की ही स्थिती, माफ करा, कर्नाटक मध्ये हे माझी दुसरीच वेळ आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र जास्त येते. पण माझा हिंदू महाराष्ट्राचा आहे आणि माझा हिंदू हा कर्नाटकाचा पण आहे. आणि आपल्याला जर दादांनी मी काय बोलते ते विसरून गेले, माझे शब्द विसरून जातात, मला मध्ये टोकत जाऊ नका. आपल्याला जर असं वाटत असेल कर्नाटकचा हाल, महाराष्ट्राचा हाल, आपल्या हिंदुस्थानचा हाल असा बांगलादेश सारखा होऊ नाही, म्हणून आपल्या मुलींना शस्त्र आणि शास्त्र शिकवणं गरजेचं आहे. आत्ता महाराज काय बोलून गेले? तुम्ही विचार करा, एक लव जिहाद मध्ये आपली पोरगी फसतीये. आज 2223 मुली त्या जिहाद्यांच्या नरड्याचा घोट घेऊन मी वापस आणलेले आहेत. माझ्यावर भरपूर वार झालेले आहेत, चाकूचे पण वार झालेले आहेत. ज्याला बघायचं तर बघू शकता. मला आपल्या माऊलींना एकच सांगायचंय, तुमची पोरगी पूर्ण हिजाब मध्ये पोलीस स्टेशन मध्ये जाती कशी आणि मायबापाला ओळखायला इनकार कैसे करती है? मेरा अब्दुल वैसा नहीं है और मेरे माँ बाप, अगर मेरे माँ बाप को कुछ हुआ, मेरे अब्दुल को कुछ हुआ तो मेरे माँ बाप जिम्मेदार रहेंगे. म्हणजे ज्या आईनं, जिस माता ने 9 महीने कोख में पाला है महाराज जी, उनके ऊपर FIR दर्ज करने के लिए अपनी औलादे कैसे तैयार होती है. बुरख्यामध्ये येऊन तुमच्या मुली तुमच्यावर FIR रजिस्टर करतायत आणि बाप काय करतोय? एका कोपऱ्यामध्ये रडतोय. कोणीतरी हर्षा ठाकूर सारखी मुलगी येईल, कोणीतरी आपल्या ज्या माऊली आहेत ह्यांच्यासारखी येतील आणि वाचवतील. अरे का धर्म आणि संस्कृती शिकवत नाही तुम्ही तुमच्या लेकरांना? का तुम्ही शिकवलेलं नाहीये पद्मिनीचा जोहर? का तुम्ही शिकवलं नाहीये राजमाता जिजामाता? का शिकवलं नाहीये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर? अरे का शिकवलं नाही तुम्ही तुमच्या लेकरांना झाशीची राणी लक्ष्मीबाई? एक लक्षात ठेवा, जिस मजहब में, धर्म में नहीं, मैं धर्म नहीं बोलूंगी महाराज जी, धर्म एक ही है, सत्य सनातन धर्म. जिस मजहब में बहन बेटियों के साथ निकाह करके बच्चे पैदा करते हैं, वो तुम्हें लक्ष्मी समान कभी भी नहीं पूजोगे, कभी भी नहीं पूजेंगे. ज्या मजहब मध्ये आपल्या बहिणी सोबत लग्न करतात हे जिहादी, हे तुम्हाला कधीच लक्ष्मी समान पूजणार नाहीत. ही गोष्ट लिहून ठेवा माऊलींनो. ये जे म्हणतात ना मेरा वाला वैसा नहीं है, मेरा वाला वैसा नहीं है, अरे तेरा वाला उसके सगा बहन का नहीं होगा तो तेरा क्या होगा? आठ दिवस आंघोळ करत नाहीत, 8 दिन नहाते नहीं है वो. जुम्मे को जुम्मा नहाते हैं, इत्तर मार के घूमते हैं, स्लीपर चप्पल पहनते हैं, वो जीन्स की पैंट थोड़ी सी ऊपर, वो पीले पीले बाल करते हैं और ये अब्दुल इनको पसंद आता है. मैं हमेशा से कहती हूँ मेरी बहनों, तुम वही सनातन कुल की शेरनिया हो. तुम्ही स्वतःला वाघीण म्हणून घेताय ना,
शिवबाची वाघीण म्हणून घेताय ना, तर तुम्हाला वाघ शोभला पाहिजे, वाघ. हे मिशा काढून फिरलेला आणि दाढी वाढवलेला आणि टोपी घातलेला बोकड तुम्हाला शोभणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त धर्मामध्ये लग्न केलं तर लक्ष्मी समान पूजल्या जाताल, नाहीतर 35 तुकड्यामध्ये तुमचे सुटकेस, 35 तुकडे, फ्रीज हेच भेटणार आहे. जी पण मुलगी आपल्या मायबापाला सोडून, धर्माला सोडून जिहाद्या सोबत जाईल, तिचे 35 तुकडे फिक्स, तिला सुटकेस, तिला फ्रीज. हे गोष्ट लक्षात असू द्या. भारतात राहायचं आपल्याला. आणि खूप जणांचा गैरसमज आहे, गांधी के चरखे से आजादी आई, गांधी के चरखे से आजादी आई. क्या रे कर्नाटक के मेरे भाइयों, सिर्फ चरखा चलाने से आजादी आई है क्या? अरे 23 साल का युवक जब फांसी पर चढ़ रहा था, ये 62 साल का बुढ़ा ये गांधी जी तमाशा देख रहा था. अरे अच्छा हुआ भगत सिंह, सुन लो मेरे वीरों, अरे अच्छा हुआ भगत सिंह तुम्हारा चेहरा नहीं है नोटों पर, वरना कुचला जाता तू भी शिला और मुन्नी के कोठों पर. भगत सिंह तू शहीद हुआ, न जाने उस रात कैसे तेरी मां सोई होगी, पर एक बात तो तय है भगत सिंह, तुझे गले से लगाकर वो रस्सी भी 100 बार रोई होगी, वो रस्सी भी 100 बार रोई होगी. अरे तुम्ही लव जिहादचा शिकार होता है. ये जो तुम प्यार करती हो ना, मेरी बहनों याद रखना, ये प्यार नहीं, तुम्हारे हिंदू धर्म पे वार है, तुम्हारे हिंदू धर्म पे वार है. स्त्री रीत सदा चलाई, प्राण जाए पर मान न जाई. म्हणजे प्राण गेला तरी चालेल, पण बापाची पगडी आणि बापाची मान खाली नाही झाली पाहिजे. माझ्या वाघींनो, असं जगा, असं जगा. स्त्री रीत सदा चलाई, प्राण जाए पर मान न जाई. अरे झांसी की रानी बनकर लड़ न सको तुम, झांसी की रानी बनकर लड़ न सको तुम, तो महारानी पद्मिनी बनकर जोहर कर लेना, पर किसी जिहादी भड़वे का शिकार मत बनना. ये जो तुम प्यार करती हो ना मेरी बहनों, ये प्यार नहीं, ये लव ट्रैप है, ये लव जिहाद है और तुम्हारे धर्म पे वार है. आणि थोडक्यात सांगते, आता तुम्हाला वाटत असेल ही एवढी डायलॉगबाजी करते, याच्यात तथ्य काय आणि त्यांना फायदा काय? इस्लाम धर्म वाढवावा, हिंदू मुलींना बाटवण्याचं काम हे पहिल्यापासूनच चाललेलं आहे. हे औरंग्याच्याच औलादी आहेत जे आता तुम्हाला बाटवण्याचं काम करत आहेत, हे लव जिहादाच्या षड्यंत्रामधून. ही गोष्ट लक्षात ठेवा. ये वही औरंगजेब के नाजायज पिल्ले हैं जो आज हमारे बहन बेटियों को लव जिहाद जैसे गंदगी में फंसाकर उनका धर्मांतरण कर रहे हैं. ये बात याद रखना. हमेशा हम भूल जाते हैं कि हम किसके वंशज हैं. हम वही प्रभु श्री राम जी के वंशज हैं, हम वही छत्रपति के वंशज हैं. हम कभी भी लव जिहाद का शिकार नहीं बनेंगे. आज से हम सभी महिलाएं, हमारी बहनें जितनी भी है, कसम खाएंगे और अब्दुल की दीवानी नहीं बनेंगे. इस्लाम धर्म वाढवावा म्हणून हिंदू मुलींना बाटवल्या जात आहे का? हिंदू धर्म संपावा, हिंदू धर्म मुळात संपून जावा म्हणून त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. हिंदू म्हणत नाही आपण, तरी जिहाद्यांना मुसलमानला मुसलमान बनतो, पण ते आपल्याला काफिर म्हणतात. ते तुम्हाला हिंदू म्हणून म्हणत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ये धरती प्रभु श्री राम की है, ये धरती वही छत्रपति शिवाजी महाराज की है, ये धरती वही संभाजी की है, जिन्होंने 40 से 42 दिन तक यातनाएं सहन करके तुम्हें हिंदू रखा है. आता महाराज बोलता बोलता बोलून गेले की आपल्या लेकरांना विठ्ठल बनवा, प्रभू श्रीराम बनवा.
छत्रपती शिवाजी महाराज बनवा, धर्मवीर संभाजी महाराज बनवा, पण कोणालाच बनवायचं नाहीये, कोणी बनवणार नाही. पण क्रिसमस आला की काय बनवायचं? जोकर बनवायचं. काय बनवायचं? सत्य परिस्थिती आहे महाराज. काय बनवायचं? जोकर. काय रे, लाल टोप्या घालायच्या आणि ते पांढरी दाढी लावायची आणि ते काहीतरी प्लॅस्टिकचं झाड लावायचं. पण मूर्खांनो, तुम्हाला माहिती आहे का 21 से 27 दिसंबर के बीच में गुरु गोविंद सिंह जी का पूरा परिवार देश और धर्म के लिए बलिदान हो चुका था. और हम क्या करते हैं? 25 दिसंबर को क्रिसमस मनाते हैं. क्रिसमस किसके लिए? वो मेरा यीशु, यीशु, मेरा यीशु, यीशु. 4 खिळे मारले महाराज. माऊलीनो, 4 खिळे मारले, त्याला येशू म्हणतात. तर माझ्या बापाचे डोळे काढले, माझ्या संभाचे डोळे काढले, माझ्या संभाची कातडी सोडली, माझ्या संभाच्या कातडीवर मीठ चोळलं, नख उपटली, अरे जीभ छाटली. त्याला काय म्हणायचं? अरे छाती टोकून सांगायचं तो आमचा देव आहे. 4 खिळे मारून जो तो स्वतःला देव म्हणत असाल, तो देव नाही. माझा बाप, माझा राजा, माझा शंभू देव आहे. प्रभू श्री राम मंदिर बांधलेलं आहे, त्याला 500 वर्ष झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल प्रभू श्रीरामाचं मंदिर झाले तर आपण लई मोठी लंका जितली. हे असं काही नाहीये. 500 वर्ष संघर्ष राहिलाय. एक बात याद रखो, गाय को काट के गाय के साथ रोटी खाने वाला और गाय को पूजने वाला भाई भाई कभी भी नहीं हो सकता. ये बात याद रखना तुम. आणि कोणीतरी आता म्हणतंय की हम जब हमारी सत्ता आएगी तो हम राम मंदिर तोड़ेंगे, हम बाबरी को वापस ये करेंगे. अरे तुम्हारे बाप दादाओं से नहीं हुआ तो तुम्हारे से क्या होगा? तुम्हारे बाप दादाओं से नहीं हुआ तो तुम्हारे से क्या होगा? अयोध्या तो झांकी है लांडो, अब काशी मथुरा बाकी है, काशी मथुरा बाकी है. और हाँ, ये युद्ध यहीं पर समाप्त नहीं हुआ है, अभी ज्ञानवापी है, मथुरा काशी भी है. और जो हिंदू कुल में रहकर उन दोगले हिंदुओं के लिए, उन सेक्युलर के लिए ये बात कहना चाहूंगी, ये दुनिया न्याय मांगती है. अरे आकर जिसके देवालय में उसी श्री कृष्ण को खड़ा कर दिया कलयुग के न्यायालय में. ऐसे लोगों से मत बोलो. ऐसे लोगों से मत बोलो जो स्वयं मथुरा काशी ना माने, हिंदू कुल में पैदा होकर जो भगवान श्री कृष्ण को ना माने. ऐसे धर्म विरोधी नर पिशाच, इनकी बातों को मत सहना. और हिंदुओं, जो हिंदू होकर हिंदुओं का विरोध करते हैं, इनकी लाशों पर तुम राम नाम सत मत कहना, राम नाम सत मत कहना. अयोध्या तो झांकी है, अब काशी मथुरा बाकी है, काशी मथुरा बाकी है. पहले बाबर को निपटाया था, अब औरंगजेब की बारी है. थोड़ा सब्र रखो रे लांडो, धीरे धीरे शाहजहां की भी तैयारी है, शाहजहां की भी तैयारी है. धीरे धीरे शाहजहां की भी तैयारी है. और याद रखना मेरी बहनों, याद रखना, बोलू द्या विसरून जाईल. सुन लो मेरी दुर्गा, सुन लो मेरी काली, और सुन लो मेरी महाकाली. जलती रही थी नारियां जोहर में, ये भेड़िए फिर भी मौन थे.
जलती रही थी नारियां जोहर में, ये भेड़िए फिर भी मौन थे। हमें सिखाया गया अकबर महान, मतलब महाराणा प्रताप का नाम सुनकर जो अकबर पैंट पे मूत देता था, उस अकबर को महान बताया है इतिहास में। जलती रही थी नारियां जोहर में, भेड़िए फिर भी मौन थे। हमें सिखाया गया कि अकबर महान, तो फिर छत्रपति शिवाजी महाराज, बंदा सिंह बहादुर, महाराणा प्रताप कौन थे? अरे सड़ती रही थी लाशें सड़कों पर, हिंदुओं, सड़ती रही थी लाशें सड़कों पर, ये गांधी फिर भी मौन थे। सड़ती रही थी लाशें सड़कों पर, ये गांधी फिर भी मौन थे। और हमें सिखाया गया कि इस गांधी के चरखे से आजादी आई। हमें क्या सिखाया गया? कि इस गांधी के चरखे से आजादी आई। अरे फिर वो फांसी पर चढ़ने वाले 25-25 साल के नौजवान कौन थे? आज भी संग्रहालय में सजा कर रखी गई है वो रस्सियां, आज भी संग्रहालय में सजा कर रखी गई है वो रस्सियां। वो गांधी जी अपने बकरी को बांधा करते थे। अरे कहां गई वो रस्सियां? अरे वो कहां गई वो रस्सियां जहां पर राजगुरु भगत सिंह सुखदेव हंसते हंसते झूले थे? अरे हिंदुओं, हालात मुल्क देख कर रोया ना गया, लाख कोशिश की फिर भी मुंह ढक कर सोया ना गया। हिंदुओं, कितने झूले थे रे फांसी पर, कितनों ने गोली खाई थी, क्यों झूठ बोलते हो साहब? उस गांधी के चरखे से आजादी आई थी, उस गांधी के चरखे से आजादी आई थी। 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला म्हणतात, सगळ्यात मोठी गलतफहमी आहे ही हिंदूंना। आज आपण हे अखंड हिंदू सम्मेलन घेतलंय महाराज, पण हिंदुस्तान के हिंदुओं को नहीं पता है, ये बहुत मूर्खता की बात है कि 14 अगस्त को अखंड भारताचे 2 तुकडे केले होते, एक पाकिस्तान आणि एक हिंदुस्तान। एक पाकिस्तान आणि एक हिंदुस्तान। पाकिस्तान मध्ये अख्खा मुस्लिम देश करून टाकला आणि हिंदुस्तान मध्ये काही जिहादी पिलावळ नाचवायला ठेवली हिंदूंना। त्यांना भारतात राहायचंय, तो हैदराबादचा कुत्रा, त्याला भारत माता की जय नहीं बोलेंगे। वो हैदराबाद का कुत्ता, उसका बाप कौन है? टाइगर राजा सिंह। उसका जीजा कौन है? टाइगर राजा सिंह। तो हैदराबादचा कुत्रा म्हणतो भारत माता की जय नहीं बोलेंगे। अरे तुम्हारे बाप को भी बोलना पड़ेगा भारत माता की जय। अगर हिंदुस्तान में रहना है तो भारत माता को माता ही बोलना पड़ेगा। और हिंदू तुम्हारे बाप है, तुम्हें सर झुकाकर हिंदुस्तान में रहना पड़ेगा। और जिनको जिनको मतलब इनका कैसा हुआ है, ये भारत में रहेंगे, भारत का खाएंगे और पड़ोसी को अपना अब्बू मानेंगे। ऐसा कैसा चलेगा? भारत में रहना है तो भारत को अपना बाप और माता मानना पड़ेगा। अगर पड़ोसी को यहाँ का खाकर अगर पड़ोसी को अब्बू मानोगे, बोरिया बिस्तर में बांधो और निकल जाओ पड़ोसी देश में। यहाँ पर कोई जरूरत नहीं है। ये जितनी भी भूमि है हिंदुओं की है, ये जितना भी अस्तित्व है ये हिंदुओं का है। यहाँ पर कोई अकबर बाबर डाबर नहीं है। यहाँ पर कोई अकबर बाबर डाबर नहीं है। ये हमारे वीरों की धरती है, ये चोरों की और गद्दारों की धरती नहीं है। ये बात हम हिंदुओं को याद रखनी चाहिए। टीपू सुल्तान के बैनरबाजी करेंगे, टीपू सुल्तान को बाप मानेंगे। ये वही टिप्पू है जिसने हमारे बहन बेटियों के स्तन काटे थे। ये वही टिप्पू है जो बोलते हैं ना कि अंग्रेजों के साथ लड़ाई में उसका बहुत बड़ा हाथ था।
ऐसा कुछ नहीं था। डरपोक का जब उसको लगा ना कि उसका अस्तित्व समाप्त हो रहा है, तब वो सेक्युलर का ढोंग बनाया है, हिंदुओं को बहलाया फुसला के और अंग्रेजों के विरुद्ध में खड़ा किया था। ये वही टीपू सुल्तान है जिसने उसके तलवार के जो मूठ रहती है ना तलवार की, उसके वो तलवार के मूठ पर साफ साफ लिखा था, काफिरों को मारने के लिए बनाया गया हुआ हथियार। अगर इतना ही सेक्युलर था तो फिर उसके जरा इतिहास पढ़ो, अपने बहन बेटियों को जरा सिखाओ महारानी पद्मिनी कौन थे। ये वही पद्मिनी थे जिन्होंने देव देश और धर्म के लिए अपनी जान की बाजी लगाई थी। ये बात याद रखना। अलाउद्दीन खिलजी उनकी सुंदरता से बौखलाया गया था वो जिहादी कुत्ता। और जब उसको लगा कि रानी का सौंदर्य बहुत है, तो उसने जब आक्रमण किया किले पर, तब हमारी महारानी पद्मिनी ने हजारों रानियों के साथ में मिलकर जोहर कर लिया था, लेकिन अलाउद्दीन खिलजी को अपने आंचल का एक तार तक नहीं छूने दिया था। ये बात याद रखनी चाहिए। मी प्रत्येक वेळेस, तुम्हाला मराठी येते ना, मी प्रत्येक वेळेस मुलींना आणि महिलांना सांगते, तूच ती दुर्गा, तूच ती लक्ष्मी, तूच ती रणचंडिका, अगं तूच ती महिषासुरमर्दिनी, जिने त्या महिषासुराचा घोट घेतला होता, तीच तू महिषासुरमर्दिनी। कोणता जिहादी पिलावळ आला आणि बोलला, मैं तुम्हारे से प्यार करता, छाताडावर बसून नरड्याचा घोड घ्यायचा, त्याच्या नरड्याचा। हे गोष्ट लक्षात ठेवा। पण असं नाही करायचंय आपल्याला काय करायचंय, सोशल मीडियावर छोटे कपडे घालायचे, विवस्त्र व्हायचंय, नाचायचंय। आली गौतमी पाटील, मारा शिट्ट्या, पोरींना गौतमी पाटीलच्या स्टेजवर नाचवा। कशाला हर्षू ठाकूर, कशाला हिंदुत्व, आणि कशाचं धर्म। पाहुणं जेवला काय, तुमच्या पोरी त्याच शिकतायत त्याच। काय करतायत पोरी, हिंदू मुली आज सोशल मीडियावर कुंडी मत खटकाओ राजा, सीधा अंदर आओ राजा, शोकांतिका है ओ महाराज। ऐसे अश्लील गानों पर हमारे बहन बेटियां ना, मैं हमेशा से बोलती आ रही हूँ, तुम सनातन धर्म की शेरनियां हो, मुजरा करने वाली नचनिया नहीं हो, मुजरा करने वाली नचनिया नहीं हो। ये बात तुम्हें कब समझ में आएगी मेरी बहनों। हिंदुत्व धरा का धर्म है, ये भगवा नहीं झुकेगा। काफिला तो ये हिंदू शेरों का है, इन कुत्तों से कहां रुकेगा। आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट, मुद्द्यावर यायचे, ज्याच्या कपाळावर टिळा त्याच्याकडूनच खरीदी करा। और जो हमारे प्रभु श्री राम जी को नहीं मानते, उन सुअरों की दुकान को अब हम हिंदू नहीं जानते, उन सुअरों के दुकान को हम हिंदू नहीं जानते। अरे मंदिर से मस्जिद तक की खबरें खास देखी है, मंदिर से मस्जिद तक की खबरें खास देखी है। मजहब बदलती लड़कियां मैंने मेरे घर के पास देखी है, मजहब बदलती लड़कियां मैंने मेरे घर के पास देखी है। जो छोड़ जाती है ना मोहब्बत के नाम पर घर बार अपना, मैंने अक्सर उनकी नदी नालियों में लाश देखी है। ये बात, इनको 72 चाहिए, इनको क्या चाहिए, 72 चाहिए। ये हम दो हमारे 70 और सबके हाथ में ईंट और पत्थर, ये हम दो हमारे 70 और सबके हाथ में ईंट और पत्थर। जीते जीतो संभली नहीं जाती है अब्दुल चाचा को एक, और मरने के बाद इनको चाहिए 72। पर याद रखना मेरी बहनों, जब जब स्त्री के चरित्र पे वार हुआ है, तब तब महाभारत हुआ है। ये बात भी तुम याद रखना। वो हाथ कैसे जुड़ा है कंधे से अभी तक,
दुपट्टा जिसने किसी बहन का गिराया था। हिंदुओं, याद रखना, ये मोमबत्तियां लालत है तुम्हारे मर्दानगी पर। ये मोमबत्तियां लालत है तुम्हारे मर्दानगी पर। अरे मर्द वो था जो लंका जला के आया था, जो लंका जला के आया था। मेरी बहनों, हिंदुत्व मेरी पहचान है और भगवा तेरा परिधान है। हिंदुत्व तेरी पहचान है और भगवा तेरा परिधान है। सनातन धर्म की बेटी है तू, सनातन धर्म की बेटी है तू। अपने धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा, कभी चंडिका, कभी काली बन जाएगी। देखेगा कोई जिहादी सुअर तेरी ओर आंख उठा के, उसे वहीं खड़ा चीर कर